सो हेलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू इम्पल्स बॅच. मुलांना MST-CETचा डेट आणखीन डिक्लेअर नाही आहे. पहा आता एक्झामिनेशनचा डेटच डिक्लेअर नसल्यामुळे प्रिपरेशन स्ट्रॅटेजी बनवणं हे फार डिफिकल्ट जात असेल. आता इथे मेजॉरिटी ऑफ स्टुडंट तर पूर्ण टोटली ब्लँक असतील की आता इथून पुढे काय केलं पाहिजे. म्हणजे मॉक टेस्ट सॉल्व्ह केली पाहिजे की पूर्ण सिलेबसचं रिव्हिजन केलं पाहिजे. पूर्ण सिलेबसचं जर का रिव्हिजन करायचं असेल तर एका दिवसात किती टॉपिक्स केले पाहिजे, किती MCQला टार्गेट केलं पाहिजे, पर टॉपिक वाईज किती MCQ सॉल्व्ह केले पाहिजे, नाही का. म्हणजे कशामध्ये काही क्लिअरिटी नाही आहे सध्या. तर पहा या काही गोष्टींवरती बोलण्यासाठी आजचं सेशन मी इथे कंडक्ट करतो. काही इनपुट्स देतोय मी, असं बोलत नाही की ॲज सच की खूप स्ट्रॅटेजी एकदम मास्टरपीस देतोय वगैरे, असं काही नाही आहे. पहा हे पर्सनलाइज गोष्ट आहे. स्ट्रॅटेजी म्हणजे प्रत्येकाचं प्रिपरेशन डिफरंट असतं. प्रत्येकाच्या प्रिपरेशननुसार त्यांचं स्ट्रॅटेजी त्यांना स्वतःला डिफाईन करायचं असतं. मी फक्त इथे काही इनपुट देतोय, त्या इनपुटचा यूज करून तुम्ही तुमचा स्ट्रॅटेजी बनवा, नाही का. एक बेसिक स्ट्रॅटेजी देईन मी तुम्हाला तसा, त्याच्यामध्ये चेंजेस करा. पण तुम्ही असे चेंजेस करा की ते तुम्हाला सूट होतील, बरोबर. आणि जो काही तुमचा स्ट्रॅटेजी तुम्ही बनवाल तर त्याला फॉलो करूया आपण एक्झामिनेशनचा डेट डिक्लेअर होईपर्यंत, ओके. आणि त्याच्यानंतर आपण परत बोलूया. तर पहा रे, जे मेनली प्रॉब्लेम फेस करतायत तुम्ही की आता इथून पुढे काय केलं पाहिजे, नाही का, त्याच्याबद्दल आपण इथे आता बोलतोय. तर पहा मला पर्सनली असं वाटतं की तुम्ही इथून पुढे मॉक टेस्ट द्यायला सुरू केलं पाहिजे. बट मॉक टेस्टचा कचरा पण नको, लाईक असं पण नको की लाईक दर दिवशी एक मॉक टेस्ट किंवा दोन मॉक टेस्ट, असं पण नको, नाही का. थोडंसं व्यवस्थित आपण प्लॅन करूया. आपण इथे असं ॲज्युम करूया की इथून पुढे 25 दिवस, ओके, असे मी कन्सिडर करतो की 25 दिवसामध्ये आपल्याला कम्प्लीट सिलेबस रिवाईज करायचा आहे, नाही का. टोटल तुम्हाला माहिती असेल की ऑन अन ॲव्हरेज लाईक 75च्या आसपास टॉपिक्स आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. 25 लाईक टोटल 75च्या आसपास टॉपिकचा काउंट आहे. सो जर का 25 दिवस आपण इथे घेत असेल तर हर एक दिवशी आपण इथे एक्सपेक्ट करतो की तुम्ही 3 टॉपिक केले पाहिजे. ओके, एव्हरी डे 3 टॉपिक्स कराल तर 25 डेजमध्ये 75 टॉपिक्स तुमचे पूर्णपणे रिवाईज होतील. बट विषय असा आहे की आता हे रिव्हिजन कसं करायचं. तर पहा सांगतो मी तुम्हाला. आता हे रिव्हिजन करते वेळी आपल्याला मॉक टेस्ट पण द्यायचे आहेत, बरोबर. तर त्या रिगार्डिंग पण काही इनपुट्स आता मी इथे देतोय तुम्हाला. तर पहा मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की 2 दिवसात एक मॉक टेस्ट द्या. 2 दिवसामध्ये एक मॉक टेस्ट तुम्ही दिली पाहिजे आणि त्याचं ॲनालिसिस पण केलं पाहिजे. पहा ही आपली इम्पल्स बॅचची मॉक टेस्ट नाही आहे, कारण की इम्पल्स बॅचची मॉक टेस्ट ही तुमची MST-CET एक्झामिनेशनच्या आधी होईल, नाही का. आत्ता इतक्या लवकर संपवायला नको त्या मॉक टेस्ट. हवं तर तुम्ही काय करा, तुम्ही टार्गेटच्या मॉक टेस्ट द्या किंवा जो कोणता तुमच्याकडे बुक असेल ते तुम्ही कोणता पण सोर्स रेफर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट माझं सजेशन असं असेल की 2 दिवसात तुम्ही एक मॉक टेस्ट द्या आणि आपण असं टार्गेट ठेवूया की 25 दिवसात 10 किंवा 12च्या आसपास मॉक टेस्ट देऊया, बरोबर. पहा 10 एक मॉक टेस्ट तुम्ही आत्ता द्याल प्लस इम्पल्सच्या 15 मॉक टेस्ट द्याल, असे 25 मॉक टेस्ट मोर दॅन इनफ आहेत. भरपूर मॉक टेस्ट आहेत, बरोबर. म्हणजे मॉक टेस्टचा कचरा पण नको करायला, म्हणजे इतक्या नको द्यायला की लाईक त्याच्यामधला पण इंटरेस्ट चालला जाईल, नाही का. 25 मोर दॅन इनफ आहे मुलांना, बरोबर. तर पहा आता मी काय सांगतो. तर तुम्ही काय करा, से फॉर एक्झाम्पल आजचा दिवस, नाही का, से फॉर एक्झाम्पल मंडे. आता मंडेला तुम्ही 3 टॉपिक घ्यायचे, ओके. कोणतेही 3 टॉपिक घ्या तुमची मर्जी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, कोणतेही 3 टॉपिक. ट्यूजडेला परत तुम्ही 3 टॉपिक घेताय प्लस मॉक टेस्ट घेताय. आता मग टॉपिक असे चूज केले पाहिजे ट्यूजडेला जे की छोटे असतील, कारण की जर का तुम्ही ड्युरेशन पाहाल ना, आता 3 टॉपिक घेतले तर 3 टॉपिकचं करायचं काय आहे त्याच्याबद्दल पण आपण बोलूया व्यवस्थित. तर हर एक टॉपिकचे मला असं वाटतं की तुम्ही 50 to 80 MCQ सॉल्व्ह करा. 50 to 80 एक रेंज डिफाईन करतो इथे मी, नाही का. जर का मी तुम्हाला असं डायरेक्टली सांगणार की 80 MCQ सॉल्व्ह झालेच पाहिजे किंवा 70 MCQ सॉल्व्ह झालेच पाहिजे, मग तुम्ही काय करता माहिती का, की तो टार्गेट अचीव्ह करण्यासाठी थोडीशी घाई गडबड करता. सो म्हणून मी इथे जस्ट एक रेंज मेन्शन करतो. हे बघा काही हरकत नाही MCQ कमी होत असतील तर, समजून करण्याला जास्त महत्त्व आहे. तुम्ही 40 MCQ केले तरी मोर दॅन इनफ आहे अगेन, बट ते समजून करत असाल तरची गोष्ट, बरोबर ना. सो ॲज सच असा काउंट मी डिफाईन नाही करत, मी एक पर्टिक्युलर रेंज दिली आहे, ओके. तर त्या रेंजमध्ये तुम्ही MCQ सॉल्व्ह करा. टॉपिक वाईज MCQ बद्दल बोलतो मी इथे, ओके. से फॉर एक्झाम्पल या मंडेला तुम्ही घेतलं इंटिग्रेशन, देन डेफिनेट इंटिग्रेशन आणि मे बी फिजिक्सचा कोणता तरी एक टॉपिक घेतला, से फॉर एक्झाम्पल रोटेशनल डायनामिक्स, बरोबर. मी तुम्हाला सजेस्ट करतो ज्या दिवशी तुम्ही मॉक टेस्ट देत नाही आहेत त्या दिवशी तुम्ही डिफिकल्टवाले टॉपिक घ्या, कारण कसं आहे मॉक टेस्ट दिली म्हणजे 3 तास जाणारच त्याच्यामध्ये, प्लस त्याचं ॲनालिसिस जर का करायला बसाल तर डेफिनेटली आणखीन 1-1.5 तास तर कसंही जाणार. सो 4 तास तर तुमचे इथेच जातात ना. मग हे 4 तास देऊन परत आणखीन 3 डिफिकल्टवाले टॉपिक करायचे असतील तर ते थोडेसे अवघड आहेत,
नाही का. सो मॉक टेस्टच्या आधीच्या दिवशी तुम्ही हेवी टॉपिक्स घेताय, बरोबर. 50 to 80 MCQ सॉल्व्ह करताय टॉपिक वाईज. आणि मग या MCQचा सोर्स काय असेल तर याचे काही इनपुट्स देतोय मी तुम्हाला. तुम्ही टार्गेटच्या कॉम्पिटेटिव्ह थिंकिंगमधून ओके प्रिव्हियस एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये जे क्वेश्चन्स आलेले असतात असे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. चांगले क्वेश्चन्स असतात ॲक्च्युली. एक तर तो सोर्स यूज करा तुम्ही. दुसरा ऑप्शन PYQ तर आहेच आहे पहा. तुम्हाला हर एक टॉपिकमध्ये ऑन अन ॲव्हरेज ओके 20-30 किंवा 30-40 या रेंजमध्ये PYQ नक्कीच मिळतात, बरोबर. इनकेस जर का तुमचे आणखी PYQ झालेच नसतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स 2020चे MCQ जर का झालेच नसतील तर तुम्ही हे करा. हे करून या व्यतिरिक्त कॉम्पिटेटिव्हचे आणखी 30-40 MCQ करू शकता, बरोबर. चलो हा काउंट आपण असं कन्सिडर करूया की तुम्ही 70 MCQ सॉल्व्ह केले. 210 MCQ सॉल्व्ह करण्यासाठी हर एक MCQला जर का 2 मिनिट जरी मी कन्सिडर करेन. आता एक्झामिनेशनमध्ये 2 मिनिट तर लावू नाही शकत आपण एका MCQला, बट मी हे पण कन्सिडर करतो की जे क्वेश्चन्स आले नाही आहेत त्याचे सोल्युशन पाहून गोष्टी थोडंसं समजून घ्यायला पण टाईम लागतं. कॉम्पिटेटिव्हमध्ये थोडंसं हायर लेवलचे पण क्वेश्चन्स आहेत. सो थोडंसं लाईक टाईम मी थोडंसं इथे जास्त कन्सिडर करतो, बरोबर. तर 420 वगैरे मिनिट्स तुमचे इथे होऊन जातील. आता 420 मिनिट्स जर का तुम्ही कन्सिडर कराल तर हे 7 तास होतात. म्हणजे 7 आवर्सचा जो स्टडी मटेरियल आहे तो तुमच्याकडे आहे ना इथे प्लॅन. हे 7 तास तर लाईक कसेही झाले, प्लस 2 ते 3 तास तुम्ही हे टॉपिक्स रिवाईज करायला पण देऊ शकता ना, बरोबर ना. पहा आता हे 8 ते 9 तास मी तुम्हाला इथे देतोय टार्गेट. आता या 8 ते 9 तासा व्यतिरिक्त आणखीन 2 तास तुम्ही स्वतः टार्गेट घ्या काहीतरी. स्वतः टार्गेट घ्या म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा आणखीन तुम्हाला काही करायचं असेल ओके तर ते तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला माहिती असतं ना तुमचं प्रिपरेशन काय आहे, कशामध्ये वीक आहेत, कोणत्या टॉपिकमध्ये वीक आहे. समजा डिफरंट इंटिग्रेशनमध्ये वीक आहे, एखाद्या इंटिग्रेशनच्या एखाद्या पर्टिक्युलर कॉन्सेप्टमध्ये तुम्ही वीक आहे, त्याच्यावरती थोडीशी जास्त प्रॅक्टिस करा, नाही का. तितकं प्रोव्हिजन मी करून ठेवतो. मी असं पण नाही करणार की 12 ते 13 तास मीच सांगतो तेच करा, नाही. 7 to 8 आवर्स इथे डिफाईन करून दिलं मी तुम्हाला. 3-4 आवर्स तुम्ही तुमच्या मर्जीने करा. येस, ठीक आहे. हा पहिला दिवस तुमचा लाईक गेला असणार आहे आता इथे. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करा, तुम्ही थोडेसे सोपे टॉपिक्स घ्या. जसं की से फॉर एक्झाम्पल प्रोबेबिलिटी घेतलं, बायनॉमियल घेतलं, LPP घेतलं. आता मॅथमॅटिक्सचे टॉपिक्स मला माहिती, तर मॅथमॅटिक्सचे टॉपिक्सचे नावं सांगतोय मी इथे. बट फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये पण तुम्हाला जे सोपे टॉपिक्स जात असतील असे टॉपिक्स तुम्ही तिथे घ्या. सो दॅट होईल काय की छोटे टॉपिक्स असल्यामुळे छोट्या टॉपिक्सला इतका काउंट गरजेचा नाही आहे. जसं की से फॉर एक्झाम्पल बायनॉमियलला 80 MCQ कुठून सॉल्व्ह करणार, बरोबर ना. 20 ते 30 MCQ मोर दॅन इनफ आहे. प्रोबेबिलिटीला पण अगेन 30-40 MCQ मोर दॅन इनफ आहे. LPPला एक 20 MCQ मोर दॅन इनफ आहे. 20-30 MCQ खूप झाला रे, डोक्यावरून पाणी आहे. म्हणजे इथे हे कव्हर करण्यासाठी तुम्हाला 8-9 तास लागणार नाहीत, कमी टाईम लागेल. आणि मग तो जो राहिलेला टाईम असतो ना तो तुम्ही या मॉक टेस्टमध्ये इन्व्हेस्ट करा. मॉक टेस्ट गरजेची आहे, बरोबर. आणि 25 मॉक टेस्ट लाईक डिसेंट काउंट आहे. हे पहिले 10 मॉक टेस्ट तुम्ही टार्गेट किंवा कोणतं बुक असेल तुमच्याकडे तिथून तुम्ही द्या. ॲनालिसिस प्रॉपर करा. हे पहा, फक्त टार्गेट दिलेत आणि ते कव्हर करायचं म्हणून अभ्यास जर का कराल ना तर तुमचे मार्क्स कधीच वाढणार नाहीत. या ज्या गोष्टी आपण इथे डिस्कस करतोय ना याच्यामध्ये थोडं बहुत इकडे तिकडे होऊ शकतं. म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की यार 210 MCQ तुम्ही सॉल्व्ह केलं पाहिजे मॉक टेस्टच्या पहिल्या दिवशी, बरोबर. 150 जरी झाले तरी इनफ आहे, सफिशियंट आहे. बट समजून करा. हे मी रिपीटेडली सांगतोय बरं, कारण की मला माहिती आहे असे खूप सारे स्टुडंट्स असतात कंटिन्युअसली खूप सारा अभ्यास करतात बट फास्ट अभ्यास करतात आणि एंडला जाऊन होतं असं की लाईक त्यांचा स्कोर 100 किंवा 110 किंवा 95 या रेंजमध्येच येतो, खूप एफर्ट घेऊन पण. बरं, हे क्लिअरली डिपेंड करतं अंडरस्टँडिंगवरती. सो म्हणून म्हणतो थोडंसं हळू करा, आत्ताही टाईम आहे, फार काही जास्त काही नका करू. ओके, अभ्यास कमी करा असं बोलत नाही मी, बट अभ्यास करते वेळी समजून घेऊन करा, ना की घाई करा, बरोबर. तर ठीक आहे यार, चलो. सो हे क्लिअर आहे तुम्हाला थिंकिंग. सो अशा 25 डेजमध्ये तुमचे 75 टॉपिक्स संपतील आणि इव्हन 10 ते 12 मॉक टेस्टचं पण तुमचं प्रिपरेशन होईल. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इम्पल्स बॅचची मॉक टेस्ट द्याल ना, बरोबर, तर त्यावेळेस तुम्हाला एक बेसिक आयडिया आहे मॉक टेस्ट देण्याची, नाही का, एक बेसिक प्रॅक्टिस झालेली आहे आणि इथे तुम्ही डिलिव्हर करायला स्टार्ट करा, बरोबर. आता राहिला विषय की इम्पल्स बॅचचं यूट्यूब चॅनल पण थोडंसं इनॅक्टिव्ह आहे काही दिवसांपासून. तर मी तुम्हाला हे क्लिअरली सांगतो यार की आम्ही मॉक टेस्टवरती सध्या काम करतो, बरोबर. आणि आता ऑलमोस्ट बनत आलेले आहेत काही टेस्ट, एक 2-3 दिवस आणखी लागतील मे बी. ओके, त्यानंतर टेस्ट सर्व बनून जातील. त्याच्यानंतर लाईक त्याचं टायपिंग वगैरे स्टार्ट होऊन जाईल. त्याच्यानंतर त्याला क्रॉस चेक पण करायचं असतं, बरोबर ना. तर या काही गोष्टींमध्ये टाईम जातो आणि ते इम्पॉर्टंट आहे ॲक्च्युली, नाही का. असं वाटून नका घेऊ की यार लाईव्ह सेशन होत नाहीत म्हणजे काही निग्लेक्ट झालं का किंवा इग्नोर केलं का, असं नाही येते, बिलकुल नाही आहे. एंड तितकाच चांगला झाला पाहिजे जितका स्टार्ट चांगला झाला होता, नाही का. तर ठीक आहे यार, तर तुम्हाला हे इनपुट्स समजलेले आहेत का मुलांना,
बरोबर, काय करायचं आहे एक्झॅक्टली. सो हे फॉलो करा तुम्ही. मला वाटतं इथून पुढे 20 दिवस तर कसे मिळतील, तुमचं डेट आणखी मे बी डिक्लेअर नाहीच होणार MST CETचा, एक 15-20 दिवस तोपर्यंत तुमचं पूर्ण सिलेबस होऊन जाईल रिवाईज, प्लस मॉक टेस्ट पण होऊन जातील. आणि त्याच्यानंतर पाहूया आपण की काय केलं पाहिजे त्याच्यानंतर पुढे. बरोबर, तर ठीक आहे. आता यानंतर ज्यावेळेस तुम्ही दररोज 3-3 टॉपिक रिवाईज करता ना, तर काळजी घ्या की टॉपिक रिवाईज करते वेळी त्याचे शॉर्ट नोट्स पण बनवा. 1 शॉट नोट्स पण तुम्ही बनवून टाका, 1 पेजर नोट्स. बरोबर, म्हणजे होईल असं की ज्यावेळेस एंड येईल ना, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक्झामिनेशनच्या आधी 4-5 दिवस आधी नाही का काय रिव्हिजन करायचं असं किंवा कशातनं अभ्यास करायचा याच्याबद्दल जास्त कन्फ्युजन नसेल तुम्हाला, जर का तुमच्याकडे प्रॉपर डेटा मेंटेन असेल तर. बरोबर, आता हा पण एक विषय आहे की ज्यावेळेस तुमचं पूर्ण सिलेबस रिवाईज होईल इम्पल्स बॅचच्या मॉक टेस्टच्या आधी, तर मग इम्पल्स बॅचची मॉक टेस्ट सुरू झाल्यानंतर मग काय करायचं नाही का, त्यावेळेस काय करायचं हे आपण त्यावेळी डिस्कस करूया. तोपर्यंत इथून आत्ता जो टास्क दिला तो तुम्ही कंप्लीट कराल. बरोबर, त्यावेळेस पण काहीतरी टास्क असाईन करूच आपण तुम्हाला. बरोबर ना, सो त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ प्लीज. सो हे इनपुट्स होते काही माझ्या साईडने. तर पहा, जर का तुम्हाला ठीक वाटत असेल फॉलो करा, काही चेंजेस करा, तुम्हाला सूट करतील असे चेंजेस करा. सो हा सेशन मी इथे क्लोज करतो. सॉरी, आणखीन एक पॉईंट बोलायचा होता ॲक्च्युली मला, डाऊट सेशन. पहिले एकदा मॉक टेस्ट संपू द्या बनवून नाही का, म्हणजे मॉक टेस्टचा लोड ज्यावेळेस आमचा संपून जाईल ना, तर त्यावेळी मी लाईव्ह येईन यूट्यूबवरती. जसे डाऊट सेशन आपण कंडक्ट केले होते एक 10-15 दिवसापूर्वी समथिंग काहीतरी आपण कंडक्ट करायचो डाऊट सेशन नाही का, त्यामध्ये मी तुम्हाला एक गुगल फॉर्म दिलेला होता आणि त्या गुगल फॉर्मवरती तुम्ही डाऊट्स अपलोड करायचे, चांगले क्वेश्चन्स असायचे ते. तर सेम डाऊट सेशन्स पुढे पण आपण कंडक्ट करू. म्हणजे कसं आहे पहा की तुम्ही 3-3 टॉपिक करताय ना डेली, सो वीकमध्ये तुमचे समजा मॅथमॅटिक्सचे 3-4 टॉपिक होऊन जातील, 3-4-5 टॉपिक 6 टॉपिक जे काही असतील ते. बरोबर, मग त्या सर्व टॉपिक्सवर तुम्ही डाऊट विचारू शकता. लाईक कोणताही सिलेबस असेल, पूर्ण 11th पूर्ण 12th कुठलाही डाऊट विचारा. बरोबर, ते डाऊट आपण डिस्कस करत राहू, बट त्याचं कमिटमेंट ओके. थोडंसं टाईम द्या मला, पहिले मॉक टेस्ट बनवून लाईक ते क्लोज करू द्या तसा विषय, त्याच्यानंतर YT लाईव्हवरती येऊया. ओके, सो तोपर्यंत जे सांगितलं आहे ते फॉलो करा मुलांना. सो भेटूया आपण लवकरच. सो सेशन क्लोज करतो. ओके, सो हॅव नाईस डे. बाय एव्हरीवन.